आणि मीनाक्षी स्वागत करते आजच्या या छानशा ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून मी छोट्या क्लिप घेत होते, तेच मी तुमच्यासोबत आज खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करणार आहे. आज आहे बुधवार, म्हणजे उद्या किंवा परवा, म्हणजे गुरुवारी किंवा शुक्रवारी हा ब्लॉग तुमच्यासमोर येईल. कारण आज मी एडिटिंग वगैरे खूप दिवसापासून करून ठेवलेली, पण व्हॉईस ओव्हर करायचं राहिलेलं होतं आणि ब्लॉग पण खूप दिवसापासून आपला येत नव्हता, कारण मोक्षची खूप तब्येत खराब झाली होती. मोबाईलमुळे त्याच्याकडे मिस्टर म्हणायचे तुझं लक्ष राहणार नाही, मोबाईलचं बॅलन्स वगैरे संपलं. त्यानंतर त्यांनी काही बॅलन्स मारला नाही आणि मी पण मारू दिला नाही, कारण त्याचं पाणी स्वच्छता तर खूप ठेवते घरामध्ये, पण ते असे कुठे पण घाण वगैरे हात राहिले की तेच हात परत तोंडामध्ये टाकतो आणि परत त्याला ते इन्फेक्शन वगैरे होऊन गेलं तर त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देत होते. तर त्याला दूध वगैरे फिडिंग वगैरे करते मी त्याला अजून, पण त्या डॉक्टरांनी त्याला फिडिंग वगैरे बंद करायला लावली आणि त्याला भाजी चपाती खायला लावलेली, बाहेरचं कुरकुरे वेफर्स वगैरे सगळं बंद करायला लावलं त्याला. तर चला, तर मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं चाललं. इथे मी थोडं ब्लाऊज वगैरे स्टिच करत होते माझा, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेल. मी एक ब्लाऊज शिवून बघितला. मी ब्लाऊज क्लास नाही केलेला आहे, मी ड्रेसचा क्लास केलेला आहे. मला ब्लाऊज वगैरे काही यायचं नाही, तर मी यूट्यूबवरून बघून काही ब्लाऊज वगैरे शिवत होते. तर खूप सारे असे नवीन तर बिघडत गेले, पण नंतर मी शिवत गेली, ट्राय करत गेली, तर नवीन छान आता व्यवस्थित यायला लागलं माझ्या स्वतःसाठी तरी. तर इथे मी हे ब्लाऊज शिवणार आहे. माझी एक साडी आहे लग्नाच्या आधीची, ती साडी मला खूप आवडते, पण तिच्यावरचं ब्लाऊज मला आता काही येत. तर मला हा पीस घरामध्ये सापडला, तर मी ह्याच्यावरती हा पीस त्या साडीवर ट्राय करणार आहे. तर मी साडी वगैरे ब्लाऊज वगैरे शिवलं की तुम्हाला तो फोटो मी ॲड केलेला आहे, तो पण बघा नक्की. तर बघा, इथे मी स्टिचिंग वगैरे करायला बसली आता. त्याच्यामध्ये मोक्ष पण झोपलेला आहे. तर हे ब्लाऊज वगैरे शिवून खाल्लेलं होतं माझं. त्यानंतर मी फोटो टाकलेला आहे, तो बघा तुम्ही नक्की. ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर लगेच मला हे फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट बसलं. त्यानंतर मला परत मग असं असतं ना, आपल्याला ऊस गोड लागलं का आपण डायरेक्ट मुळासकट खायला जातो, तसं माझी आहे. तर मग लगेच मी दुसरं पण ब्लाऊज कटिंग केली, तो पण व्हिडिओ मी घेतलेला आहे. थोडे क्लिप होत्या माझ्या, मी त्याच घेतलेल्या आहेत तुमच्यासाठी. हे 2-3 दिवसानंतर लगेच घ्यायची, परत बंद करायची. माझ्या मिस्टरांचं म्हणणं होतं की मोक्षची तब्येत नाही बरी, तोपर्यंत काही तू ब्लॉग वगैरे बनवू नको. तर मग मी थोडं दुर्लक्ष केलं, त्यामुळे ब्लॉग आपले येत नव्हते. आणि हो, म्हणजे जो मागचा व्हिडिओ टाकला आहे त्याला खूप छान व्ह्यूज वगैरे पण आले आणि कमेंट पण खूप छान आले. मोक्ष मोठा झाला की मदत करेल, असं करेल तसं करेल, तर त्यासाठी खूप थँक्यू तुम्हाला. काळजी असते सगळ्यांना. तर बघा, इथे छान ब्लाऊज वगैरे स्टिच करणं चालू होतं माझं आणि चहा वगैरे पण झाली होती. चहा बंद करायचं मी बोलली होती तुम्हाला, नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात म्हणून चहा वगैरे बंद करेल, पण काही होत नाही चहा बंद. जेव्हा आपल्याला इच्छा असते का आपण आता हे काम ना बंद करून द्यायचं, तर तेव्हा तेच जास्त आपल्याला करण्याची इच्छा होते. तसेच माझं पण हे बघा, हे ब्लाऊज शिवलेलं आहे, खूप परफेक्ट बसतं मला. त्याला छान लेस वगैरे लावली नंतर मी अजून. आता हे दुसरं ब्लाऊज शिवायला काढलं मी, तर मला म्हणजे ते इतकं छान बसतं, परफेक्ट फिटिंग वगैरे एकदम छान आली ना, तर मग मला लगेच दुसरं पण मी कापून घेतलं लगेच. हे रात्रीचा स्वयंपाक वगैरे करून घेतला. मग त्यानंतर आम्हाला उशिरा जेवायला बसतो आम्ही, रात्री 9ला बसतो म्हणजे परफेक्ट. तर तोपर्यंत मी आज स्वयंपाक वगैरे लवकर करून घेतला आणि हे ब्लाऊज स्टिचिंग वगैरे करण्यासाठी म्हणजे कापून ठेवत होती. आणि मोक्ष पण खेळत होता त्याच्या पप्पांकडे. तोपर्यंत म्हटलं तो खेळतोय तोपर्यंत काहीतरी आवरून, सगळं घरातलं पण आवरलं गेलं होतं, त्यामुळे करमत नव्हतं म्हणून मी कापत बसली. रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी करत राहायला पाहिजे. आणि मला तर मोबाईलमध्ये बघायला लागली ना, तर मग मला रिकामा वेळ पण मी असंच मोबाईलमध्ये घालत बसते. त्यापेक्षा डोळे पण खूप दुखतात मोबाईल जास्त बघितल्यावर पण. आणि असं व्हिडिओ वगैरे एडिट केलं ना, तर त्याच्यात खूप डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे मी थोडा मोबाईल कमी बघायला लागली आता. आणि बॅलन्स आम्ही डायरेक्ट 2 हफ्ते मी बॅलन्सच मारला नाही, कारण मोक्षकडे लक्ष द्यायचं होतं म्हणून. तर माझे मिस्टर बोलले मोबाईल बंद पडून जाईल, तुझं सिम वगैरे बंद होऊन जाईल. तर बघा, इथे मी कापत होती, ते तुम्हाला काही दिसत नव्हतं, तर मला असं वाटलं की तुम्हाला वाटेल मी दिसत नाही आहे, कापतं दुसरं कोणी असेल आणि दाखवते मी आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी परत माझा चेहरा वगैरे दाखवला. मी
काय म्हणतात आपलं हे घेतलेलं आहे ना, स्टँड घेतलेला आहे मोबाईलचा, तर तो काही लावलेला नव्हता मी. असंच मोबाईल ट्रायपॉड काही लावलेला नव्हता, तर मी असंच मोबाईल मशीनला वगैरे ठेवून दाखवत होते. तर ही साडी घरातच होती, तर मग मी हिचंच ब्लाऊज शिवायला काढणार होती. तर अस्तर वगैरे कापले गेला. आता मेन ब्लाऊज पीस कापून घेते मी. पण ते ब्लाऊज छान बसलं. आता हे बघू आपण कसं दिसेल. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मी कसं दिसेल. ही साडी घालून दाखवणार आहे. आणि हा जो ड्रेस नाईट सूट घातला आहे मी, तो पण मिशोवरून मागवलेला आहे. नाईटला वापरण्यासाठी छान आहे. तुम्ही पण नक्की घ्या तुम्हाला आवडत असेल तर. तर इथे ब्लाऊज पीस वगैरे कापून घेते. आता थोड्या वेळात आता जेवायला पण बसायचं आहे, त्यामुळे फक्त मी कटिंग करून ठेवून देणार आहे. नंतर ब्लाऊज वगैरे नंतर स्टिच करायला घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही जास्त दुसरं दाखवलं नाही, फक्त ब्लाऊज वगैरे स्टिच करताना नंतर दाखवेल मी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान कमेंट करत जा. मला कमेंटमुळे खूप छान असं वाटतं, अजून करण्याची इच्छा होते, अपेक्षा असते. आणि मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवणं आता थोडं बंद करणार आहे, कारण शॉर्ट व्हिडिओमुळे बघितलं यूट्यूबला बघत असते मी, खूप वाईट कमेंट येतात म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओना. तर ते असं वाटतं आपण पण ना ट्रोल होणार म्हणून भीती वाटते. त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ बंद करणार आहे. बाय बाय.